मरहबा कलेक्शन, एक ही छत के नीचे फैशन का सारा सामान। मरहबा कलेक्शन में उम्दा क्वालिटी के कपड़ों के अलावा शूज, लेडीज फैंसी चप्पल, जेंट्स चप्पल एंड हौजीरे आइटम्स वगैरह भी मिलेंगे। हमारा पता याद रखें, जमहूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। कब जाएंगे एडिशनल के पास, कब जाएंगे? बस चलने का 2 जगह चलना भैया। कांग्रेस पार्टी जिंदाबाद। कमलदाई बच्चों तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदर मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। और नहीं तो वो अंडर ड्रेन गटर का जो काम चालू है पाइप डालने का, उसको बंद कीजिए जब तक कि पूरा इंफ्रास्ट्रक्चर सामने नहीं आता, पति दीदी के भी सामने नहीं आता, आपके भी सामने, जब तक ये काम बंद किया जाए। 520 करोड़ कम नहीं होता। लोगों का पैसा आराम का नहीं है, टैक्स भरती आवाम यहाँ की, सबसे टेक्निकल आवाम यहाँ की टैक्स भरती, इसके ऊपर ध्यान दिया जाए। सबसे टेक्निकल दोनों स्कीम में मालेगांव महानगर पालिका के लिए सबसे सक्षम अधिकारी जो है ना हमारे सिटी इंजीनियर ही है। इनको टेक्निकल, उनको भौगोलिक परिस्थिति मालेगांव की बहुत अच्छी से मालूम है। वो आज 12-15 साल से सिटी इंजीनियर और उससे पहले काम कर रहे हैं। आज उनको सब मालूम है बहुत अच्छी कि कहाँ पर से हमको जो है पानी रिटर्न हो रहा, कहाँ से हमको जो है वो सब प्रॉब्लम उनको टोटल मालूम है। ये वाटर सप्लाई की भी मालूम है और ये जो है हमारे अंडरग्राउंड ड्रेनेज की भी मालूम है। उन्होंने पीएमसी से कंसल्ट करते समय वो टेक्निकली इशू क्यों नहीं सॉर्ट आउट करते? हमारा बोलने का मतलब एक साथ पूरा प्लान क्यों नहीं लेते? ये इंस्टॉलमेंट पे क्यों ले रहे प्लान? एक पीएमसी के त्यांना बोलून एक मीटिंग आपण वगैरे झाले भाई लोगों घर में पानी घुस रहा है, इससे ड्रेनेज से थोड़ी मसले का हल होने पूछो, इससे मसले का हल है क्या? लोगों के घर में इतना पानी घुस जा रहा, ये हफ्ते भर से साहब परेशान है, इससे उसका समाधान नहीं हो सकता ना लोगों का? शायद हमारे पास तो इतने जोन हो गए कि अपन 25-26 घंटा कंटिन्यू पानी देंगे तो नहीं पहुंचेगा, फिर क्या ऊपर वाले से 26 घंटे का दिन मंगा लेंगे क्या अपन? अभी आज एक्सेस जोन में मेरे वार्ड की बात बता रहा, गांव का जाने दो साहब। आज मेरे वार्ड में है अपना नियोजित टाइम है 45 मिनट का, तुम कोई जोन 10 ही मिनट चला रहे, तो फिर हाइड्रोलिक डिजाइन से और वो कनेक्टिविटी तो बताओ तुम। ये जोन प्रोपोजल आया, इसमें हाइड्रोलिक डिजाइन अभी कुछ जोन डिजाइन आना बाकी, हाइड्रोलिक डिजाइन करके अभी नहीं आ रहा, यहाँ पर प्रेशर नहीं आ रहा। मैं कई एग्जांपल देता ना, मैं पूरे गांव की नहीं बात कर रहा ना, मैं मेरे वार्ड की बात कर रहा। अपन चलते चलते इस्लामाबाद से अली अकबर पे शिफ्ट कर देते, चलते चलते बागे महमूद पे शिफ्ट कर देते। वो चीज ये पहले हुई होंगी अभी। आणि फिल्ट्रेशन प्लांट जे आहे आपले, तर ते आता सांगितलं दूषित पाणी पुरवठा होतो, तर ते जे काही पाईपलाईन असतील तर त्या ड्रेनेज लाईनीतून नको जायला, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन. कारण जर कुठे लीक वगैरे झालं, लिकेज वगैरे झालं, मग त्याच्यामध्ये ते ड्रेनेजचं पाणी शुद्ध पाण्यामध्ये मिसळतं आणि मग त्याच्यामुळे ते दूषित पाणी पुरवठा होतो. त्याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. किंवा तुम्ही आता जे काही तुमचं भुयारी गटार योजनेचं काम पण सुरू आहे, तर ते काम जर सुरू असेल तर ती काळजी आपल्याला ही घ्यावी लागेल की त्या ज्या पाईपलाईनी आहेत त्या मोठ्या आणि त्याच्यातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनी जायला याची काळजी आपण घेऊ. गटर ऐसी बनना चाहिए कि जो भी पानी है वो उसके अंदर जाना चाहिए, पानी पूरा रोड पर ये गटर भी रहेंगी, दूसरी जो खुली गटर है जब वो बन गई तो हमारे शहर का मसला हल नहीं होने वाला है ना। ये बोलते हैं पीएमसी को कौन नेम करता है? ये जब गाइडेंस करेंगे तो पीएमसी वैसा बोलेगी ना। ये बार बार कोई भी बात पीएमसी के ऊपर डालते हैं ये लोग। कल भी एक शिष्ट मंडल आया था, उसके साथ में भी मैं था। पूरे गांव के अंदर ये बात पूरी इसके अंदर ये है कि लोग चाह नहीं रहे कि ये गटर बने। क्यों नहीं चाह रहे? जब वो गटर खुली गटर बंद नहीं होने वाली है तो ये गटर का मतलब क्या है? इनसे ये पूछो, और नहीं तो ये गटर का काम बंद करो। हमारे शहर के लोगों को ये गटर नहीं होना। एक गटर वैसी होना चाहिए कि पूरा पानी उसी के अंदर जाए। जब अंडर ड्रेन का मतलब का गटर का वही रहेगा ना। तुम खुली गटर भी रखने वाले हैं और ये वाली भी गटर है, तो क्यों जरूरत क्या 520 करोड़ रुपए खर्चा कर? इसे ये पूछो, 6 इंच का पाइप है, अब उसके अंदर चौकअप हो जाए, कुछ हो जाए तो कैसे ये निकालेंगे? 6 इंच में घुस गए अंदर तो ये कैसा चौकअप निकालेंगे बताओ? ड्रेनेज का मतलब क्या? तुम इनसे पूछ के हमको बताओ। डिझाईन जे तुम्ही केलेलं आहे तर ते डिझाईन म्हणजे महत्त्वाचं आहे की मेन जी गटर आहे, मेन गटर मोठी पाहिजे, बरोबर आहे.
आणि त्याला ज्या छोट्या गटारी येऊन मिळतात त्या ठीक आहे, पण मेन गटर कारण पावसाचं पाणी असेल, सांडपाण्याचं पाणी असेल आणि प्यारी गटार म्हटल्यानंतर मग तुम्हारे पास गांव का कंप्लीट हाइड्रोलिक डिजाइन है क्या? पीएमसी से तुमने लिए क्या? मैं तुमको 10 स्पॉट ऐसा बताऊंगा तुमको, जहाँ इनिशियल पॉइंट जो मिल रहा है तुमको 8 मीटर का मिल रहा और तुम्हारा डिस्पोजल जा रहा 29-20 मीटर जा रहा। ये प्रॉब्लम मैं बता रहा ना, तुम मैं क्या बोलता, तुम डिनाई करते ना साहब, इसलिए मैं तुम पर बोलता। तुमको मेरे वार्ड का पॉइंट मैं तुमको बता रहा कि तुम्हारा इनिशियल पॉइंट जो आ रहा 8 मीटर का आ रहा और डिस्पोजल पॉइंट तुम्हारा 29 मीटर का आ रहा। ये प्रॉब्लम इतना बड़ा प्रॉब्लम है। मैं तुमको बोल रहा कि तुम जो ये है ना इंटरनल लाइन डाल देंगे, तुम मेन ट्रांसफर डालेंगे नहीं, तुम्हारा मक्तेदार भाग जाएगा। तुम सिर्फ मलाई का काम करा ले रहे मक्तेदार से, फायदे का काम करा ले रहे, तुम मेन ट्रांसफर कर ही नहीं सकते। तुम बता दो चल के, चलो मैं तुमको बताता अपने यहाँ पे श्योर है ऑलरेडी आपने मीटिंग में डाली हुई तो 1230 सुनूंगा सर, जो जोन रहेगा का भी वो बाहर भी जाते, ऐसा करते करते पेशेंट की डेथ हो जाती। बताओ आप, ये मालेगांव शहर में ये क्या रह गए लोग, तो आधे से ज्यादा यहाँ गरीब लोग रहते हैं और गरीब लोग जो है ना डिलीवरी में जो जाते आते तो इनको दुनिया भेज देती, कभी हारून अंसारी कभी सिविल, ऐसा करते करते वो बीच में ही उनकी डेथ हो जाती। आए दिन मेरे सामने कई बच्चियां जो है ना एक्सपायर हो जाती जाते जाते। तो अब मैं कहाँ तक कि मैंने बहुत आवाज उठाई, मैंने मोबाइल में भी बोली, मैंने हर जगह बोली, लेकिन ये कहीं सुनवाई नहीं हो रही हॉस्पिटल की। जनरल हॉस्पिटल है, 2 मोठे रुग्णालय आहे, एक हारून अंसारी हॉस्पिटल आहे जे इमेजिंगच्या अंडर आता आहे, 80 बेड होते, पण आपण त्यातले 40 जे 60 बेड आहेत तर ते महिला बाल रुग्णालयाला दिले सध्या, त्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तिथे फक्त ओपीडी आहे। पण हारून अंसारीला आपण सगळं सीझर वगैरे सगळं करतो, सध्या तरी फक्त सीझर होतात कारण ते गायनेक रिलेटेड हॉस्पिटल आहे इनोचमच्या अंडर। आणि आपले त्याच्यानंतर 14 नागरी आरोग्य केंद्र आहेत आणि 14 नागरी आरोग्य केंद्राच्या अंडर आपण उपकेंद्र 38 उपकेंद्रांचं आता त्यातले 38 मधले 14 उपकेंद्र आपण सुरू केले, 3-4 महिन्यापूर्वी सुरू केले आणि 24 जे उपकेंद्र आहेत तर त्यांचं आता कॉल केलेला आहे, म्हणजे टेंडर जर ओपन झाले तर ते होऊन जातील। तर आता जी पदभरती पण आपली जवळपास सगळी झाली मॅडम, त्याच्या अनुषंगाने जी पदभरती ती केली आहे। हारून अंसारीचा जो प्रॉब्लेम ते म्हणतात, आपल्याकडे एक इम्युजिमच्या अंडर आपण एक गायनेकोलॉजिस्ट, ॲनेस्थेटिक, पिडियाट्रिशियन, ऑर्थोपेडिशियन, ENT सर्जन आणि नंतर बाकीच्या ठिकाणी पण गायनेकोलॉजिस्ट वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे। मोस्टली आपण 2 सर्जन पण अवेलेबल केले आहेत आता, पण सर्जनला ॲक्च्युली ते सर्जन अलाउड नाही आहे, पण आपण MBBS बेसिसवर OPD बेसिसवर ठेवलेले आहे। समजा आपल्याला पोस्ट ऑपरेटिव्ह काही प्रॉब्लेम आला, कारण आपल्याकडे ICU सेटअप नाही आहे वाटतं, आपल्याकडे फक्त सीझरचं प्रायमरी OT आहे की जिथं फक्त सीझर होऊ शकतं किंवा डिलिव्हरी होऊ शकते। रोजचं आपले 10 ते 15 डिलिव्हरी किंवा 10 ते 15 सीझर आहे, त्याच्यासाठी एक आपण पॅनल केलेलं आहे, साधारण 16 लोकांचं पॅनल आहे, त्याच्यात ॲनेस्थेटिक 16 आहे आणि ॲनेस्थेटिक 7-8 ॲनेस्थेटिक आहे आणि 16 गायनेकोलॉजिस्ट आहे। अशा पद्धतीचं सध्या आहे। आपल्याला जे प्रायमरी स्ट्रक्चर आपलं आहे, पण आपल्याला जे सेकंडरी किंवा टर्शरी जे आहे सेंटर ते फक्त सिव्हिल आहे मॅडम, कारण सिव्हिलला 24 आवर्स गायनेकोलॉजिस्ट असतात, तिथे बऱ्यापैकी गायनेकोलॉजिस्टची संख्या आहे। आणि मग ते असं काही असेल, समजा पेशंट PIH असेल, प्लासेंटा प्रिव्हिया आहे, बऱ्यापैकी इथे G4, G5, G6 पेशंट असतात, मल्टीपॅरा असतात, अशा वेळेला मग जर त्यावेळेला जर वाटलं की ह्या पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट डिलिव्हरी काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा वेळेला ते रेफर करतात। काल एका पेशंटचं दुर्दैवाने जे म्हटलं, हो येस मैंने देखा, तुरंत आयुक्त साहेबांचा मला इमिजिएट फोन आला, सर नाशिकला होते त्याच्यामुळे आम्ही लगेच गेलो। तर मॅडम तिला एक वेगळ्या प्रकारचं केलॉइड नव्हतं, न्यूरोफायब्रोमॅटोसिस होतं की जे थोडंसं धोकादायकच होतं, त्या स्टाफने पण ते बघून घाबरले। तर जर पेशंटला सीझरची वेळ आली तर मग हिला कुठून सीझर करायचा असं त्यांच्या डोक्यात चाललं होतं। तर त्यावेळेला पेशंटला चेक केलं तर ती 4-5 सेंटीमीटर डायलेटेड होती, तिची डिलिव्हरी G3 असल्यामुळे त्यांना अंदाज नाही आला की ही लगेच डिलिव्हरी होईल। त्या डिस्कशनमध्ये त्यांनी तिथं जे गायनेकोलॉजिस्ट आहे फराना म्हणून, फरादिबा, तर त्यांच्याशी पण चर्चा केली। त्यांनी सांगितलं इथं राहू दे, पण तोपर्यंत त्यांना वाटलं की हिला जर LSCSची वेळ आली तर मग आपल्याकडे करणं थोडंसं धोकादायक आहे, म्हणून मग त्यांनी तो थोडा निर्णय घेतला। पण नंतर ती G3 असल्यामुळे एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये ती नेमकं तिथंच आहे, पण बेबी त्यांनी व्यवस्थित केलं, रिससिटेट केलं, बेबी केलं, फिमेल पण ती माता पण व्यवस्थित आहे, अडचणी आली। पण मी त्यांना तशी सूचना, आज मी आता सरांना ते सगळं प्रकरण सांगितलं आणि तशा स्ट्रिक्ट सूचना पण दिल्या वाटतं।
आणि जे काही सिव्हिअर रेफर होतं जे पेशंट आपले रेफर होतात मॅडम, तर रेफर पेशंटचं सरांच्या याच्याने आदेशाने आम्ही प्रत्येक पेशंटचं ऑडिट करणार आहोत. त्यांना तसं सांगितलं आहे की पेशंट कुठे कसा आणि कुणाकडनं आणि कशासाठी तुम्ही रेफर केलं त्याचं प्रत्येक पेशंटचं ऑडिट घेणार. म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की आपण कुठले पेशंट पाठवायचे किंवा हे हाय रिस्कमध्ये टाकायचे किंवा नाही टाकायचे. बराच प्रॉब्लेम असा येतो आहे मॅडम त्या डॉक्टरांना की हँडलिंग होतं आहे पेशंटचं. BOMS डॉक्टरांकडे जात आहे, तिथं हँडलिंग होतं आहे. हँडलिंग झाल्यानंतर पेशंट इकडं दिलं जातं. इकडं गेल्यानंतर मग CPD असते किंवा हँडलिंग झाल्यानंतर त्यांनाही ती पोस्ट ऑपरेटिव्हची भीती वाटते, कन्व्हल्जन आले किंवा काही. मालेगाव महानगरपालिकामध्ये या ठिकाणी आपण व्हिजिट केली आणि या व्हिजिटमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते, नागरिक उपस्थित होते. अनेक सन्माननीय आयुक्त साहेबांनी सर्व जे काही अधिकारी आहेत संबंधित तर त्यांना आढावा बैठक ही होती. त्यांनी ती माहिती दिली. त्या माहितीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकाऱ्यांनी त्याच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजनेच्या संदर्भामध्ये जे काही कामं या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत तर त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित झाले. तर त्या संदर्भात स्वतंत्र मीटिंग लावून आपल्याला त्यांना चर्चा करण्यासाठी मी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या काही केंद्रीय 11,000 घरकुल योजना ही मंजूर झाली आणि त्या माध्यमातून जे काही निवासस्थान बांधले गेलेले आहे तिथे अतिक्रमण आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा असेल, पाणी पुरवठा असेल, विद्युत असेल तर तिथे देखील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं. आणि शाळेच्या संदर्भामध्ये जे काही प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील त्या अनेक वर्षापासून काही इमारती आहेत तर त्याचं रिन्युएशन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल, बेंचेस असतील बसण्यासाठी, त्याचप्रमाणे ज्या काही शौचालय असतील ते देखील त्वरित उपलब्ध करून देण्याच्यासाठी आपण सूचना केलेली आहे. आणि त्याच्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतील तर त्या देखील सांगण्यास सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी लागणारं जे बजेट आहे तर त्यासाठी आपण पाठपुरावा करू अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे जे काही आरोग्याच्या संदर्भामध्ये आपलं एक हॉस्पिटल हे कार्यरत आहे, परंतु ऑपरेशन थिएटर एकच असल्यामुळे दिवसातून 10 सीझर त्या ठिकाणी होतात, डिलेवऱ्या होतात. तर त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आपल्याला अजून ते एखाद्या ऑपरेशन थिएटर करता येणं शक्य असेल तर ते, आणि डॉक्टरांची एक मीटिंग घेऊन मानधनावरती काही डॉक्टर जर तयार असतील तर त्या संदर्भामध्ये सांगितलं. आणि दुसरं वाडे हॉस्पिटल जे आहे ते 4 महिन्यांनी सुरू होतं आहे तर हा लोड तिकडे जाईल आणि जे नागरिक आहेत त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. अनेक ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भात देखील सूचना करण्यात आल्या. तिथे देखील लवकरात लवकर व्हिजिट देऊन तिथे मीटिंग घेऊन मी निश्चितपणे सूचना देणार आहे. स्वच्छतेचे प्रश्न आहेत, सफाई कामगार असतील किंवा बदली सफाई कामगार असतील तर ते होता कामा नये, किंवा बदली शिक्षक शिकवतात ते पण होता कामा नये. तसं जर झालं तर लगेच कारवाई करावी अशा सूचना मी या ठिकाणी दिलेली आहे. कारण प्रश्न असा आहे की महानगरपालिका हा निश्चितपणे आपल्या शहराचा आत्मा असतो आणि त्या माध्यमातून लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ही मदत होते आणि ते प्रश्न हे निश्चितपणे सुटले पाहिजे. नियमानुसार सगळी कामं झाली पाहिजे, कुठेही भ्रष्टाचार नको अशा पद्धतीने मी सूचना. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने जो कांद्याबाबतचं धोरण अवलंबून त्याच्यात शेतकरी फार पिळून निघाला आहे आणि त्यातच आता मका जो आहे 5 लाख टन मका हा बाहेरच्या देशातून आयात करण्यात येणार आहे. तर त्याच्यामुळे आता कांद्यापाठोपाठ मक्याचा सुद्धा शेतकरी हा मरणाला टेकला आहे. याबाबत विपक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे, तुम्ही काय सांगा? नाही, आता असं आहे की आपले सन्माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांना मी ऑलरेडी अधिवेशनाला गेले होते तेव्हा मी त्यांना निवेदन दिलेलं आहे.
त्याच्यामध्ये जो काही कांदा प्रश्न आहे, म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, तर त्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना MSP प्रमाणे स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसीनुसार भाव दिला पाहिजे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की शेतीसाठी जे काही बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स आणि शेतीची अवजारं त्याच्यावरती 18% GST द्यावा लागतो. तो GST हा रद्द करण्यात यावा. आणि तिसरी गोष्ट, जे काही आयात निर्यात धोरण आहे ते फ्लक्च्युएटिंग आहे, याच्यात स्थिरता नाही आहे, त्याच्यामुळे शेतकरी हा भरडला जातो. तर त्याच्यासाठी एक कमिटी करून ते आयात निर्यात धोरण जे आहे ते निश्चित करण्याच्या संदर्भात मी ऑलरेडी पत्र हे दिलेलं आहे. आपला कांदा जो आहे तो जायला 40% निर्यात शुल्क लागत आहे आणि तिथून जो मका येणार आहे त्या मक्याला 0% आयात शुल्क लावले. ही अनियमितता नाशिक जिल्ह्यातलं प्रमुख पीक म्हणजे कांदा आणि मका या दोनच जागावर नाशिक जिल्हा हा जगतो आहे. तुम्ही काय म्हणता? तेच मला सांगायचं की ही अनियमितता आहे. म्हणजे तिकडून येणाऱ्या जो माल आहे त्याला निर्यात शुल्क नाही आणि आपल्याला ते भरावं लागतं आणि हा अन्याय हा शेतकऱ्यांवरती होतो. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु त्या कृषीला, त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि उठवणार आहोत. धन्यवाद. मॅडम, मालेगाव प्राथमिक शाळा संदर्भात आपण काय स्वतः आपली निधी खर्च करून त्याच्यावर लक्ष देणार आहे? आयुक्त साहेबांनी त्याच्यासाठी निवेदन केलेलं आहे. ते संबंधित जे काही मुख्याध्यापक असतील, जे टीचर्स असतील, तिथे शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेणार आहे आणि जिथे जिथे आवश्यकता लागेल तिथे तिथे प्रायोरिटीने ती कामं ते पूर्ण करणार आहे. आणि त्यांनी जर मला सांगितलं, त्यांना जर निधीची गरज असेल ती आपण